पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती संदर्भात नुकसानीची पातळी 33% तर नुकसान भरपाईची रक्कम 1.5 करण्याचा घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे। त्यामुळे भारतासारख्या कृषीप्रधान विकसनशील राष्ट्राच्या अर्थकारणाला नक्कीच चालना मिळणार असल्याचं मत ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केले। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जी घोषणा केली तिचं मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे। गेल्या दोन वर्षात सातत्यानं शेतीच्या बाबतीत दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, कीड आणि बदलत्या हवामानाचे प्रमाण यासारख्या कारणामुळे शेतीचं उत्पादन मधनामध मोठ्या प्रमाणात नुकसानीत आलं। काही ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। यामध्ये नियोजनाच्या दृष्टीनं किंवा उत्पादनाच्या दृष्टीनं, कष्टाच्या दृष्टीनं, तंत्राच्या दृष्टीनं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची कोणतीच चूक नाही आहे। सगळं जे घडलं ते निसर्गाच्या अवकृपेमुळे घडलं आणि अशा वेळी शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाणं, आवश्यक ती मोठ्या प्रमाणात मदत करणं आणि शेतकऱ्याला पुढच्या हंगामासाठी तयार करणं ही केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांची प्राथमिक महत्त्वाची भूमिका मानली पाहिजे। सामान्यतः जेव्हा शेतकऱ्याचं अशा नैसर्गिक कारणामुळे 50%पेक्षा जास्त उत्पादन नुकसानीत येतं तेव्हा त्या राज्याला केंद्र सरकारनं आर्थिक मदत करावी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असा प्रचलित निकष होता। यावेळी मात्र पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे टाकून हा 50%चा निकष 33%चं नुकसान झालं तरी लागू करण्यात यावा अशी भूमिका घेतली। म्हणजे जर शेतकऱ्यांचं शेतीचं उत्पादन नैसर्गिक कारणामुळं 33% या दरम्यान नुकसानीत आलं, घटलं, तर 50%ची वाट न बघता याही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केली जावी। एवढंच नव्हे तर यावेळी केली जाणारी मदत पूर्वीच्या 50%नी जास्त असावी, म्हणजे 100 रुपयाच्या ऐवजी 150 रुपये दिले जावेत अशी घोषणा माननीय पंतप्रधानांनी केली। हे सरकारचं धोरण अत्यंत स्वागतार्ह आहे। प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा मोठा असा आहे की नुकसान कुणाचं झालं, किती झालं आणि त्याला किती मदत करावी लागेल ही आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार आहे याचं मात्र स्पष्टीकरण आत्ता तरी उपलब्ध झालेलं नाही, कालांतरानं येण्याची शक्यता आहे। आणि सरकारच्या तिजोरीवर पडणारा हा भार उत्पादक खर्च मानण्यासाठी हे आयडेंटिफिकेशन अत्यंत काळजीपूर्वक शास्त्रशुद्ध होणं गरजेचं आहे। अन्यथा होणारा खर्च हा निव्वळ वायार्थी खर्च होऊन जाईल अशी देखील भीती वाटते। साधारणपणे देशभराचा विचार केला तर 1,20,00,000 हेक्टर्स क्षेत्रामध्ये अशा विविध नैसर्गिक कारणामुळे शेती उत्पादनाचं नुकसान झालं आहे। त्यापैकी गव्हाचं उत्पादन जास्तीत जास्त नुकसानीत आलेलं आहे। राजस्थानमध्ये राज्यांच्या तुलनेचा विचार केला तर देशात सगळ्यात मोठं नुकसान राजस्थान या राज्यात झालेलं आहे अशी उपलब्ध आकडेवारी वर्तमानपत्रातनं जी मिळते त्यावरून वाटतं। अर्थात याही बाबतीत कुठल्या राज्यात किती नुकसान झालं याचं जजमेंट कोण करणार, कसं करणार, त्यासाठी केंद्रीय निरीक्षण मंडळं येणार का, राज्यांच्या कृषी विभागाच्या अहवालावर हे ठरवलं जाणार, यासारख्या महत्त्वाच्या तपशिलाच्या गोष्टी देखील काळजीपूर्वक लक्षात घ्याव्या लागतील। कारण मुळात सरकारचा महसूल हा मर्यादित असतो। विकसनशील देशात भारतासारख्या भांडवलाची टंचाई असते। अशा वेळी टंचाई असलेल्या भांडवलाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करायचा असेल तर अशा अडचणीच्या काळातील, नैसर्गिक कोपाच्या काळातील शेतकऱ्यांना मदत करत असताना योग्य शेतकऱ्याला योग्य प्रमाणात योग्य कारणासाठीच मदत दिली जाईल याची फार जबाबदारीनं व्यवस्था केली पाहिजे। तरच माननीय पंतप्रधानांचा हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला, शेतीला आणि पर्यायाने एकूणच आर्थिक व्यवस्थेला उपकारक ठरेल, प्रेरक ठरेल असं वाटतं।